आता हे जे तुम्हाला दिसतंय की आळूची पानं सहसा ही सांडपाण्यावर येतात असं आपला एक समज असतो, परंतु ते गच्चीवर सुद्धा चांगल्या रीतीने येऊ शकतात. इकडे इन्सुलिन आहे म्हणजे औषधी ज्या वनस्पती आहेत त्या तिथे आलेल्या आहेत. तूर सुद्धा चांगल्या बऱ्यापैकी आलेली आहे. आळूची पानं तुम्ही बघतात, पालक बघू शकतात, इकडे लाल माठ आहे, ओव्याची पानं आहेत, इकडे तुम्ही वांगी बघू शकतात की वांगी पण आम्ही भरपूर प्रमाणात घेतली. टोमॅटो आम्ही घेतलेले आहेत जवळपास. फुलकोबी आणि पत्ताकोबी जे आपल्या बाजारात येतं तर ते सुद्धा आम्ही केमिकल फ्रीवरती इथे वाढवलेले आहेत. ही बघा, ही एवढी 4-5 वांग्याची रोपं आहेत, त्यातून आम्हाला चांगली बऱ्यापैकी वांगी मिळत आहे. ही बघा, ही चिलाची भाजी जी म्हणतो, जी बाजारात सहसा येत नाही, तर ती सुद्धा आम्ही वाढवतो. याला मलबार स्पिनच असं म्हणतात. पालकासारखी भाजी लागते आणि खूप सुंदर लागते, त्याचे पकोडे छान लागतात. मिरच्या टोमॅटो आमची ही घरचीच असतात. तर इकडे ही कोबी, ही बोर मिरची, ऊससुद्धा लावलेला आहे जवळपास.